जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राधा, मध्ये मला कळत नव्हतं की तू अशी तुटक का वागतेस माझ्याशी. नेहमीसारखी वागत नाहीयेस, बोलत नाहीयेस. तर मला काही कळेना म्हणून मी रेवतीला भेटलो आणि तिला विचारलं. माहितीये मला. माहितीये तुला? हा, म्हणजे तिने सांगितलं मला. तरीही टाळत होतीस तू मला. टाळत कुठे होते? अरे, गेले काही दिवस मी घरी नव्हते. अथर्वलाही वेळ दिला नव्हता, बाबाही घरी आले होते. म्हटलं जरा घरी वेळ द्यावा आणि जरा अलिप्त राहावं असं वाटलं. तसंही तुला बरीच कामं असतात. उगाच माझ्यामुळे तुझा वेळ जातो आणि म्हणून म्हटलं तुला तुझी कामं करू द्यावी, उगीच त्रास नको. असं काय बघतोस? हेच बघतोय की किती छान सारवासारव करायला शिकलीस तू. अशी बिझनेस वुमन वाटायला लागलीस आता. काय संबंध त्याचा? आहे ना, संबंध आहे. असा खोटा प्रोफेशनलिझम आलाय तुझ्यात आता. आणि या खोटेपणाची सुरुवात कुठून झाली हेही माहिती आहे मला. तुमच्या त्या गुलमोहर सोसायटीतल्या काही बायका तुला आपल्यावरून काहीतरी बोलल्या म्हणून तू टाळतेस ना मला, बरोबर ना? आता कुठल्या तरी बायका तुला काहीतरी बोलतात आणि म्हणून तू हर्ट होतेस, डिस्टर्ब होतेस त्यांच्या बोलण्यामुळे. बरं, आणि एवढी डिस्टर्ब होतेस की तू आपली मैत्री तोडायला निघाली होतीस. आता कोणाच्या तरी बोलण्यावरून तू इतकी वीक आहे आपली मैत्री. बरं, आणि हे असं वागून तू काय प्रूव्ह करतेस? उलट त्यांच्या बोलण्यावरच शिक्कामोर्तब करतेस ना तू. त्यांना उलट बोलायला चान्स मिळाला. बघा, आपण बोलत होतो ते खरं निघालं. म्हणजे हे असं वागून तू त्यांचंच म्हणणं खरं करतेस ना. या सगळ्याचा विचार मी आधी करायला हवा होता. तू इतकं सगळं केलंस माझ्यासाठी आणि मी हे अशी वागते. ए सोड सोड राधा, आता जे झालं ते झालं. आपण विसरून जाऊया का? जे काय मध्ये घडलं ते विसरून जाऊया. संपलं आता आपलं भांडण, संपलं. ओके. अरे भाई, हार्ड है, हम दोनों बहुत हार्ड है. हार्ड है, एकदम हार्ड. क्या हार्ड है. मॅडम, हा तुमच्यासाठी केक. केक? सौमित्र, हे काय? हा केक वगैरे कशासाठी? थांब. नाही, आपण नॉर्मल बोलू शकतो ना. केक कशाला मागवला? तो कोण खाणार आहे एवढा? अगं नाही, हे बघ, कशासाठी इतक्या फॉर्मॅलिटीज अगं करायला? नाही, नाही नाही, काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टींची. सौमित्र, तू उगीच काही ना काहीतरी हे हे काय काय? हा काय प्रकार आहे? काय झालं? सौमित्र, हे काय लिहिलंय याच्यावरती? काय झालं? काय झालं काय? हे काय लिहिलंयस तू? हे काय? हॅलो हे हॅलो. हे खूप सांगितलेलं असणार. मी तेच तुला सांगत होते. हे सगळं तुझ्या मनात आहे म्हणून त्या बायकांच्या मनामध्ये आलं. राधा, तू शांतपणे ऐक. मला कळतंय ना. हे बघ, हे असं काही होणार नाहीये. हे प्रेम वगैरे असं काही नसतं. राधा, तू सौमित्र. शांतपणे ऐकून का शांत होऊ? अगं- मी शांत होणार नाही आणि तू आता माझ्या मागे मागे येऊ नको, पुन्हा माझ्याशी बोलू नको. अगं, पण राधिका,